विचारा. नाव रेवा सबनीस. काय ट्युनिंग आहे यार. क्यूट कपल. इकडे मी विचारते, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. काकू प्लीज. हो सॉरी, बोला काय. तुला इथे का बोलवलंय हे तुला एव्हाना कळलंच असेल. हो समजलं मला. ऍक्च्युली त्याचाच जाब विचारायला आले मी. म्हणजे ती कोण व्यक्ती आहे जिने माझे फोटो काढले. हा म्हणजे माझी पर्सनल स्पेस इन्व्हेड करायचा हक्क कोणी दिला त्यांना. प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते का नाही. हा तेच विचारायला आले मी ऍक्च्युली. कोणी काढला फोटो माझा. हा तू काढलास का तू काढला. मुंगूस तोंडे. काय ग. शब्द सांभाळून वापरशील प्लीज. ऍब्सोल्युटली राईट. पण हे मॅनर्सलेस लोक, यांना काय बोलायचं. बिग फॅन हा, पण सॉरी मॅम. काय ग कोण समजतेस तू स्वतःला. काय हा कोणी काढायला सांगितले होते फोटो. हो मी काढला फोटो. लाज नाही वाटली फोटो काढताना. अगं ए, लाज तुला वाटायला हवी. 4 चौघात लग्न झालेल्या पुरुषाला मिठी मारताना. पद्मिनी काकू, 2 गोष्टी. पहिली गोष्ट ती आमची खासगी बाब आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मगाशी म्हणालात ना तुम्ही की तुमचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. मग संबंध नसलेल्या व्यक्तींचे फोटो काढणं इज रॉंग. चुकीचं आहे ना ते. तुम्हाला कोणी अधिकार दिला फोटो काढायचा. बरोबर. पर्सनल स्पेस आहे ती आमची. रस्ता सार्वजनिक असतो. पर्सनल स्पेस काय आहे. हा असते ना. असं कसं. रस्त्यावर पण पर्सनल स्पेस असते. आणि काहीही संबंध नसताना तुम्हाला कोणी अधिकार दिला आमचे फोटो काढायचा. काय ग मुंगूस तोंडे. तुझ्या नवऱ्याचे फोटो काढले तर तुला चालेल. प्लीज, तुझ्यासारख्या मुलीने माझ्या नवऱ्याबद्दल तर काहीच बोलू नये. आणि असंही माझा युवी असं कधीही काहीही करणार नाही. ड्रायव्हर बनवून ठेवलाय मला. येते येते म्हणते राहिली कुठे. आते कुठे तेही नाही सांगितलं हिने. कमांडर युवराजचा फोन आले लवकर. आता काय बोलू याच्यासोबत मला काय 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 कळत नाही. तुम्ही सांगा ना. अरे कट कर ना. त्या रेवाबाईंनी काय सांगितलं आपल्याला मेसेजवर बोलायचंय ना. हा कर मेसेज टाईप कर. पण काय बोलू मेसेजवर. कर ना तुझ्या हिशोबाने काहीतरी कर ना. टाईप कर ना. गणपती बाप्पा मोरया.